नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय। त्या चॅप्टरचे नाव आहे मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधला आपला 5th नंबरचा चॅप्टर आहे, त्याचे नाव आहे प्रोबॅबिलिटी। बरोबर आहे। आपण वेगवेगळ्या चॅप्टरच्या माध्यमातून बरेच सारे डिटेल मध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत। अगदी त्याच पद्धतीने या नवीन धड्यामध्ये देखील नवीन चॅप्टर मध्ये आपल्याला ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतो? प्रोबॅबिलिटी शक्यता, पॉसिबिलिटी। बरोबर आहे। एखादी घटना घडण्यासाठी किंवा घडत असताना त्याच्यासाठी लागणारी जी काही पॉसिबिलिटी आहे किंवा एखादी शक्यता आपण ज्यावेळेस दर्शवतो त्याला म्हणायचं असतं प्रोबॅबिलिटी। फॉर एक्झाम्पल, जर समजा आकाशामध्ये जर ढग दिसत असतील तर तुम्ही म्हणू शकता की कदाचित पाऊस पडू शकेल। बरोबर, शक्यता आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे असं आपण म्हणू शकतो। बरोबर आहे। अशा बऱ्याच साऱ्या घटना ज्या असतात ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघत असतो, अगदी त्या पद्धतीचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल। अतिशय सोपा, अतिशय सिंपल अशा प्रकारचा हा चॅप्टर आहे आपला। बरोबर आहे। आपल्याला म्हणजे एकदा तुम्ही जर या चॅप्टरला जर आता जर लेक्चर्स जे आहेत आपले ते जरी तुम्ही कंटिन्यू मध्ये केलात तर अजिबात तुम्हाला पुस्तक देखील घरी उघडून बघण्याची आवश्यकता नाही। फक्त काळजीपूर्वक तुम्हाला हे चॅप्टर शिकत असताना थोडं लक्ष देणं गरजेचं आहे। प्रोबॅबिलिटी म्हणजे कळालेलं असेल तुम्हाला। इथं समोर काही डायग्राम दिसत असतील बघा, इथं काही बॉल्स दिसत आहेत बघा, कलर असलेले। याच्यावर मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे बॉल दिसत आहेत। बरोबर आहे। नेक्स्ट इथं एक पॅक दिसतोय, कॅट। बरोबर आहे। यासोबतच तुम्हाला इकडे डायस दिसतो। बरोबर आहे, जो आपण लुडो खेळत असताना वापरत असतो, याला मराठीमध्ये फासा असं म्हणत असतो। की हे पॉसिबिलिटीजच्या बाबतीमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत। ओव्हरऑल तुम्हाला या प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे हे थीम तुम्हाला लक्षात येण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला हा पुढचा जो काही व्ह्यू आहे तुमच्या समोरचा तो तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे। या पहिल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की या बॉलवर काही नंबरिंग दिलेले आहेत, 1 4 3 6 13 8। बरोबर आहे। पॉसिबिलिटी समजा हे एका डब्यामध्ये अशाच प्रकारचे आपण बॉल्स ठेवलेले आहेत आणि रॅन्डमली तुम्हाला तुमच्या डोळ्यावर पट्टी झाकलेली आहे, हात मध्ये घालायचं आहे त्या पीटीमध्ये डब्यामध्ये आणि त्याच्यामधून तुम्हाला एखादा बॉल काढायचा आहे। मग त्याची पॉसिबिलिटी किंवा शक्यता काय असू शकेल बरं? यापैकी कुठल्या कलरचा बॉल तुमच्या हातामध्ये येऊ शकतो? कुठल्याही प्रकारचा येऊ शकतो, ब्लॅक येऊ शकतो, ब्लू येऊ शकतो, येलो, रेड, ग्रीन, कुठल्याही प्रकारचा एक बॉल तुमच्या हातामध्ये येऊ शकतो। यालाच म्हणायचं प्रोबॅबिलिटी, यालाच म्हणायचं पॉसिबिलिटी, संभाव्यता। बरोबर आहे। अगदी त्याच पद्धतीने इथं कॅट दिसतोय बघा, एक पॅक। या कॅट मध्ये तुम्हाला काही काय दिसतात? हे पत्ते दिसत आहेत। बरोबर आहे। या पत्त्यामध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीनं पॅक आहे, या पॅक मध्ये तुम्हाला काही पत्ते दिलेले आहेत। बरोबर आहे। यातला कुठलाही एक रॅन्डमली जर तुम्हाला काढा म्हटलं तर त्याच्यावर काहीवर ए असलेला तुम्हाला बाहेर निघू शकतो, के असलेला किंग बाहेर निघू शकतो, क्वीन, त्याचबरोबर तुम्हाला जे असलेला किंवा 10 नंबर, 2 नंबर, अशा प्रकारचे वेगवेगळेचे पॅक मध्ये असलेले नंबर्स असलेले जे तुमच्याकडे पत्ते असणार आहेत त्यापैकी कुठलाही एक निघू शकतो। याची पॉसिबिलिटी आपल्याला शिकायची। या सोबतच तुम्हाला इकडे डाय दिसतो बघा। बरोबर आहे। कधी कधी तुम्ही लुडो खेळत असाल आणि त्याच्या वेळेस तुम्हाला लक्षात येतं आपल्याला पाडायचं असतं, एक पडतच नाही बघा। एक बोट लावतो, दुसरं लावून बघतो, या बोटानं पडत नाही, तर या बोटानं दाबून बघतो, पडतच नाही। बरोबर आहे। म्हणजे त्याची जी पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे, ती शक्यता दाखवण्याचे काम हे आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत। बरोबर आहे। म्हणजे तुम्ही एखादा जर काय आहे त्या प्रकारचा डाय टाकलात, तुम्ही टाकल्यानंतर त्याची पॉसिबिलिटी काय असू शकते? त्याच्यावर किती नंबर्स असतात? 1 2 3 4 5 6 असे डॉट्स असतात याच्यावर। बरोबर आहे। काही वेळेस एक डॉट असलेला वरच्या बाजूला सरफेस येतो, काही वेळेस 2 डॉट असलेला सरफेस तुम्हाला वरच्या बाजूला पाहायला मिळतो त्या डायच्या। अगदी त्याच पद्धतीने 3 डॉट असलेला पॉइंट सरफेस तुम्हाला वरच्या बाजूला पाहायला मिळतो। म्हणजे वरच्या बाजूला जे काही येण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत त्या पॉसिबिलिटीज आपल्याला या ठिकाणी चेक करायच्या आहेत। बरोबर आहे। इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, आपण समजून घेऊया। ठीक आहे। मग यामध्ये तुम्हाला याचं वेटेज किती आहे आपल्या एक्झाम मध्ये? तर याचं वेटेज आहे, हा चॅप्टर नंबर 5 आहे आपला आणि याचं वेटेज आहे विथ ऑप्शन 8 मार्क्स। आणि आजच लक्षात ठेवा तुमचे 8 मार्क्स हे फिक्स आहेत। बरोबर आहे। तुम्ही व्यवस्थित बघितलं लेक्चर, बास झालं। रिव्हिजन करण्याची गरज नाही, अभ्यास करण्याची, जास्त डिटेल मध्ये अभ्यास करण्याची गरज नाही। सोपा असा पार्ट आहे, फक्त समजून घ्या आणि तुम्हाला हे 8 मार्क्स
मिळवू शकता. ठीक आहे, बघूयात मग आता याच्यामध्ये काय शिकायचं आपल्याला इंडेक्समध्ये. याच्यामध्ये टोटल आपल्याला 5.4 प्रॅक्टिस सेट आहेत. 5.1 मध्ये आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट, आउटकम, इक्वली लाईकली आउटकम्स या हा पार्ट बघायचा आहे. सिंपल आहे अतिशय. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये सॅम्पल स्पेस, प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये इव्हेंट, टाइप्स ऑफ इव्हेंट्स, हे दोन पार्ट्स आपल्याला 5.3 मध्ये शिकायचे. आणि लास्ट प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट हा एक पार्ट बघायचा आहे. आणि अशा पद्धतीनं अतिशय छोटा असा हा चॅप्टर आपल्याला हा मिनिमम कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला शिकायचा आहे. ठीक आहे, कारण सिंपल असल्यामुळे आपल्याला वेळ पण लागणार नाही यासाठी. चला मग बघूयात पहिला पॉइंट याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये शिकण्यासाठी पहिला आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतोय आपण, बरोबर आहे. आता या सगळ्याच पॉसिबिलिटी आहेत, बरोबर आहे. पॉसिबिलिटी म्हणजेच काय असतं, शक्यता नोंदवणार आहोत आपण. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ते असेल किंवा नाही आपल्याला माहिती नाही, पण पॉसिबिलिटीचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आणि त्या पॉसिबिलिटी चेक करत असताना वेगवेगळे एक्सपेरिमेंट आपण करणार आहोत. मग फॉर एक्झाम्पल कसे असणार आहेत बघा. अन एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन ऍडव्हान्स, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल एखादं कॉइन आहे आपल्याकडे, बरोबर, नाणं आहे. आणि ते नाणं आपण जर असं टॉस केला त्याचा, बरोबर, फडकावलं नाणं आपण म्हणतो, बरोबर आहे. ते वरती टाकल्यानंतर ते खाली पडणारच आहे. आणि ते पडल्यानंतर त्याच्यावर आपल्याला दोन पॉसिबिलिटी असू शकतात, आपल्याला माहिती आहे. एका बाजूला काय असतं, हेड असतं, आणि एका बाजूला काय असतं, आपण टेल म्हणत असतो, बरोबर आहे. मग जर ते नाणं आपण टाकायचंय, पण टाकायच्या अगोदरच आपल्याला माहिती आहे, बरोबर, टॉस करायच्या पहिलेच माहिती आहे, एकतर काय येणार आहे, हेड येणार आहे किंवा टेल येणार आहे. नेमकं कोणतं येतं हे नाही माहिती, परंतु या दोन्हीपैकी एक असणार आहे. ऑर मध्ये हेड तर असू शकतं किंवा टेल तर असू शकतं, हे तुम्हाला माहिती असणार आहे. ज्यावेळेस असा एक्सपेरिमेंट आपण करतो त्यावेळेस आपल्याला पॉसिबिलिटी माहिती असतात, त्याला म्हणायचं असतं रॅन्डम एक्सपेरिमेंट असं पण म्हणत असतो, बरोबर आहे. आणखी काही कंडिशन्स आहेत त्या बघूयात आपण. आणखी दुसरं एक एक्झाम्पल घेऊयात. जसं की तुम्ही आता आपण डायचं बघितलेला आहे, बरोबर. हा जो डाय असणार आहे तुमचा लुडो मधला, त्याला जर तुम्ही असं काय केलं, टाकण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला त्याच्या पॉसिबिलिटी काय असू शकतात. वरच्या सरफेस मध्ये एक डिजिट येऊ शकतो, म्हणजेच एक डॉट येऊ शकतो, किंवा 2 डॉट येऊ शकतात, 3 डॉट येऊ शकतात, 4 डॉट येऊ शकतात, 5 डॉट येऊ शकतात, 6 डॉट येऊ शकतात, बरोबर आहे. हे डॉट म्हणजे लक्षात येतात की तुम्हाला, बरोबर आहे. कारण त्याच्यामध्ये असलेले डॉट्स कशा पद्धतीने असतात माहिती आपल्याला, 1 पल्ल 2 पल्ल वगैरे आपण म्हणत असतो. अगदी त्या पद्धतीने कधी 7 पडतं का बरं त्याच्यावर, कधी 8 पडलेलं पाहिलेत का तुम्ही, त्याच्यावर कधी 9 असलेले असे पॉइंट्स पाहायला मिळतात का आपल्याला, तर नाहीत. म्हणजे याचा अर्थ याचे आउटकम्स म्हणजे हा एक्सपेरिमेंट करायच्या पहिलंच तुम्हाला त्याचे जे काही येणारे आउटकम्स म्हणतो आपण, बरोबर, रिझल्ट जो असणार आहे तो ऑटोमॅटिक म्हणजे पहिलंच आपल्याला माहिती असेल तर त्याला म्हणतोय आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट, बरोबर आहे. लक्षात आलं. नेक्स्ट पुढचा एक पॉइंट आहे याच्यामध्येच हे समजून घेण्यासाठी, नन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड विथ सर्टेनिटी, बरोबर आहे. ते फिक्स असं नसतं बघा. जसं की आता हेड आणि टेल आपण टॉस करतोय आणि टॉस केल्यानंतर प्रत्येक वेळेस हेडच पडत असेल तर त्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणता येईल का, नाही, बरोबर. किंवा तुम्हाला हे अशा पद्धतीने डाय तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करताय आणि प्रत्येक वेळेस म्हणजे 100 वेळेस चेक केला, 100 वेळेस पण तुम्हाला 3 हा नंबरच येतोय तुमचा, दुसरा काहीच येत नाही, मग त्याला रॅन्डम म्हणायचं का, म्हणजे अचानकपणे किंवा त्याला रॅन्डम आपल्याला म्हणता येणार नाही. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे कोणत्याही येऊ शकतात, ह्या जे दिलेल्या पॉसिबिलिटी आहेत या पॉसिबिलिटीपैकी कोणतीही पॉसिबिलिटी एक येऊ शकते, प्रेडिक्ट करता येत नाही किंवा त्याची एक लय असणार नाही त्या ठिकाणी. किंवा 2 वेळेस तुम्ही टाकलात की परत 2 येतं, परत 2 वेळेस टाकल्यानंतर 2 येतं, परत 2 वेळेस टाकलात की 2 येतं. म्हणजे अशा पद्धतीनं सिक्वेन्स ही त्याच्यामध्ये अजिबात राहत नाही. म्हणजेच या ठिकाणी नन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड विथ सर्टेनिटी, म्हणजे प्रेडिक्ट करू शकत नाही आपण त्याच्यामध्ये सर्टेनिटी पण असणार नाही. नेक्स्ट आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये देर इज इक्वल पॉसिबिलिटी फॉर इच रिझल्ट इज कॉल्ड ॲज रॅन्डम एक्सपेरिमेंट. म्हणजे एक्सपेरिमेंट रॅन्डम एक्सपेरिमेंट जो आहे याच्यामध्ये जसे आपल्याला माहिती आहे जे येणारा रिझल्ट आहे तो ऍडव्हान्स मध्येच माहिती आहे आपल्याला, आणि तो ऍडव्हान्स मध्ये असलेला रिझल्ट येण्याच्या पॉसिबिलिटी ऑल साठी इक्वल असल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर टॉसचा जर विचार करत असाल, कॉइन जर तुम्ही थ्रो केलेला असेल, टॉस केलेला असेल, तर त्या टॉस केल्यानंतर हेड येण्याची जेवढी पॉसिबिलिटी आहे तेवढीच इक्वल पॉसिबिलिटी कोणाची पाहिजे, टेल येण्याची पाहिजे, बरोबर आहे.
सिमिलरली 1 येण्याची पॉसिबिलिटी, 2 येण्याची पॉसिबिलिटी, 3 येण्याची पॉसिबिलिटी, 4 येण्याची पॉसिबिलिटी, 5 येण्याची, 6 येण्याची, या सगळ्याची पॉसिबिलिटी सेम असली पाहिजे. बरोबर आहे. कुणाची पॉसिबिलिटी कमी जास्त असायला नको आहे, तरच त्याला आपण म्हणू शकतो रॅन्डम एक्सपेरिमेंट, नाही तर आपल्याला त्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणता येणार नाही. ठीक आहे. या पद्धतीचा पाठ. ह्या 3 पॉइंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. कशाच्या दृष्टीनं? तर आपल्याला हे महत्त्वाचे आहेत आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंटच्या संबंधित. ठीक आहे. नेक्स्ट आहे पुढचा पॉइंट आपला एक्झाम्पल्स यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला, जसं आता आपण चर्चा केली त्या पद्धतीने. टॉसिंग अ कॉइन, throwing a die, drawing a card from a pack of well shuffled playing cards. बरोबर आहे. आता जसं एक्झाम्पल मध्ये सांगितलं मी तुम्हाला, जर एखादा कॉइन, एक्झाम्पल्स काय, एक कॉइन थ्रो केला तर त्याच्या पॉसिबिलिटी 2 येऊ शकतात या पद्धतीनं. बरोबर आहे. ते येण्यासाठी तुम्हाला त्याच्या अगोदरच रिझल्ट माहिती आहे, हेड आणि टेल येणार आहे. पहिली कंडिशन कंप्लीट झाली. याच्यामध्ये प्रेडिक्ट करू शकत नाही तुम्ही, फिक्स तुम्हाला माहिती नाही हेड येईल का टेल येईल. दोघांच्या पण पॉसिबिलिटी इक्वल आहेत, 50-50%. देन देर इज इक्वल पॉसिबिलिटी फॉर इच रिझल्ट इज कॉल्ड रॅन्डम एक्सपेरिमेंट. म्हणजे या प्रत्येक इव्हेंटमध्ये, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये किंवा तुम्हाला लक्षात येईल, एक कॉइनचा आहे, त्याच्यानंतर थ्रोईंग अ डाय, म्हणजे तुम्ही डाय ज्यावेळेस थ्रो करता त्यावेळेस त्याच्याही पॉसिबिलिटी 1 2 3 4 5 6 या पद्धतीच्या असू शकतात, हे आपल्याला याच्या माध्यमातून कळतं. देन नेक्स्ट आहे परत ड्रॉइंग अ कार्ड फ्रॉम अ पॅक ॲज ऑफ वेल शफल्ड प्लेइंग कार्ड. जे तुमच्याकडं पत्ते असतात कॅटचे, त्या कॅटच्या पत्त्यामधले वेल शफल्ड जो पॅक असणार आहे त्या पॅक मधून तुम्ही काय करता, ड्रॉ करता एखादं कार्ड, तर त्याची देखील पॉसिबिलिटी इक्वल असणार. वेल शफल्ड प्लेइंग कार्ड्स म्हटलेलं आहे, ते प्ले करण्याचे जे कार्ड्स आहेत ते शफल केलेले असले पाहिजेत. कारण शफल केलेले नसतील, सिक्वेन्स लावलेले असतील तरी देखील त्याला आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणता येणार नाही, कारण त्याच्यावरून तुम्हाला पॉसिबिलिटी काय करता येईल तर प्रेडिक्ट करता येत असते, जर तुम्ही जर त्या पद्धतीने लावलेले असतील तर सिक्वेन्सनुसार. पण विदाउट सिक्वेन्स रॅन्डमली जर असतील ते कार्ड्स आणि त्याच्यामधून तुम्हाला जर एखादा काय करायचं आहे, एक प्लेइंग कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल तर त्याला म्हणू शकता तुम्ही रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणू शकता. ठीक आहे. हे एक्झाम्पल्स बघितलेले आहे. इथं कार्ड्सशी संबंधित सांगितलेला आहे. हा चार्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आपला जो प्लेइंग कार्ड्स असणार आहेत, बरोबर आहे, त्या प्लेइंग कार्ड्स मध्ये तुम्हाला टोटल 52 कार्ड्स असणार आहेत. बरोबर आहे. याच्यामध्ये 2 प्रकारे डिस्ट्रीब्युशन असणार आहे. पहिला आहे तुमचा, त्याच्यामध्ये रेड कार्ड्स असतात काही, म्हणजे अर्धे जे असतात, टोटल 52 झालेले आहेत, त्यातले अर्धे रेड असतात आणि अर्धे काय असतात तर ब्लॅक असतात. बरोबर आहे. 26 रेड, 26 ब्लॅक. बरोबर आहे. नेक्स्ट, या 26 चे परत 2 मध्ये डिवाइड होत आहेत आणि ते 2 म्हणजे तुमच्या अशा पद्धतीचे आहेत की 13 कार्डचे असणार आहेत ते हर्ट शेपचे असतात. ह्या पद्धतीने हर्ट दिसतो. बरोबर आहे. आणि देन नेक्स्ट, आणि 13 कार्ड्स आर डायमंड. डायमंडच्या शेपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. हे रेड कार्डचे आपल्याला 2 प्रकारे डिस्ट्रीब्युशन आलेले आहे. देन नेक्स्ट, या 26 ब्लॅक कार्ड्स मध्ये तुम्हाला 13 क्लब कार्ड सापडतात. याला क्लब म्हटलं जातं. बरोबर आहे. या प्रकारचे साईन आहे. देन नेक्स्ट, शेडेड कार्ड्स जे आहेत, 13 शेडेड कार्ड्स हे ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अशा पद्धतीनं हे टोटल 52 कार्ड्स हे तुमच्याकडे असतील आणि रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये या 52 कार्ड्स बद्दल आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे आपल्याला हे कार्ड्स माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, इथं सांगितलेलं आहे द रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड आउटकम. आउटकम शिकतोय आपण आता. बरोबर आहे. आउटकम म्हणजे त्याच्यामधून मिळणारा रिझल्ट. म्हणजे समजा इथं जे काही आहेत कार्ड्स, या कार्ड्स मधून जर तुम्हाला रॅन्डमली एखादं कार्ड जर काढायचं असेल तर तो येणारा रिझल्ट काय असू शकतो? रिझल्ट असू शकतो तुमच्या 26 रेड कार्ड्स मधला एखादा कार्ड असू शकतो, किंवा या 26 ब्लॅक कार्ड मधला पण एखादा कार्ड असू शकतो, किंवा अशी ही पॉसिबिलिटी या एक हर्ट असलेलं कार्ड निघू शकतं, एक डायमंड असलेलं कार्ड निघू शकतं, किंवा क्लब असलेलं कार्ड, किंवा शेड असलेलं कार्ड. अशा वेगवेगळ्या पद्धतीने कुठलंही एक कार्ड ह्या त्याच्यामधून निघू शकतं आणि त्याचं जे आउटकम मिळणार आहे, रिझल्ट जो मिळणार आहे, त्याला म्हणायचं आहे आउटकम ऑफ एक्सपेरिमेंट. बरोबर. द रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड अन आउटकम. बरोबर. एक्झाम्पल सांगितलेलं आहे, टॉसिंग अ कॉइन विल हॅव 2 पॉसिबल आउटकम्स.
ज्यावेळेस तुम्ही टॉस करता एखादं कॉइन त्यावेळेस तुम्हाला दोन पॉसिबिलिटी असणार आहेत. आपण चर्चा केली. एक असणार हेड, त्याला एच ने इंडिकेट करतोय. एक असणार टेल, त्याला म्हणतो आपण टी ने इंडिकेट करतोय. बरोबर आहे. मग एच आणि टी हे काय आहेत त्याचे एक्सपेरिमेंट केलं. एक्सपेरिमेंट कोणता करताय तुम्ही? टॉसिंग अ कॉइन हा एक्सपेरिमेंट झाला आणि हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर रिझल्ट भेटतोय म्हणजे हे काय झालेलं आहे तुमचं आउटकम झालेलं आहे. आणि आउटकम काय आहे? हेड अँड टेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे पुढे थ्रोइंग अ डाय विल हॅव 6 पॉसिबल आउटकम्स. जर तुम्ही एखादा कॉइन डाय थ्रो केलेला आहे, बरोबर आहे, तो जर डाय तुम्ही ज्यावेळेस टाकता लुडो मधला त्यावेळेस तुम्हाला आउटकम कोणकोणते मिळू शकतात? 1 2 3 4 5 और 6 या प्रकारचे डॉट असलेला सरफेस तुमचा वरच्या बाजूला येऊ शकतो. त्यामुळे त्याचं आउटकम काय असणार आहे? 1 2 3 4 5 6 या प्रकारे आउटकम असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला ड्रॉइंग अ कार्ड फ्रॉम अ पॅक of well shuffled playing cards will have 52 possible outcomes. टोटल किती आउटकम्स मिळणार आहेत त्या एखाद्या वेल शफल्ड पॅक मधून, पॅक ऑफ कार्ड मधून आपल्याला काय करता येईल? जर एखादा रॅन्डमली एखादं कार्ड काढायचं असेल तर या 52 कार्ड्स पैकी एक असणार आहे. म्हणजे 52 हे काय असणार आहे? पॉसिबल आउटकम्स असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने आउटकम तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. ठीक आहे. इन अ पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स देयर आर 4 सेट्स डिग्स, सेट्स किंवा त्याला डिग्स असं म्हटलं जातं. नेमली हर्ट, डायमंड, क्लब आणि शेड. हे दोघं काय असतात? हर्ट आणि डायमंड हे रेड असतात आणि हे शेड आणि दुसरं काय असणार आहे? क्लब हे काय असणार आहे? तुमचे ब्लॅक कार्ड्स असतात. हे दोन्ही लक्षात ठेवा. ब्लॅक आणि रेड हे कोणकोणते असतात याच्यावरही तुम्हाला क्वेश्चन्स पुढे पाहायला मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघूयात आपण आणखी. इच सेट हॅज कंटेन 13 कार्ड्स. प्रत्येक कार्ड सेट मध्ये तुम्हाला टोटल 13 कार्ड सापडतात. आता ते 13 कार्ड्स कसे असतात बघा. 13 कार्ड बघा, इथं 13 आहेत, इथं 13 आहेत, इथं 13 आहेत, इथं 13 आहेत. ह्या 13 मध्ये डिस्ट्रीब्युशन असं असणार आहे की इट्स इन्क्लूड अँड एक्का कार्ड. पहिला असतो एक्का, बरोबर, ए न दाखवला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला अ किंग कार्ड, त्याला आपण के न म्हणतो, बरोबर. त्याच्यानंतर आहे क्वीन, क्वीनला आपण क्यू म्हणत असतो. हे सगळ्याच्या सोबत येणार आहेत बरं का. त्याच्यानंतर जॅक, जे न म्हणतोय आपण त्याला. त्याच्यानंतर नंबर्स आहेत 9 नंबर्स कार्ड्स, दॅट इज 2 1. आता एक्का असल्यामुळे ए आलेला आहे म्हणून एक असेल का? नाही. आता पुढे असेल तुमचा 9 8 7 6 5 4 3 2 या पद्धतीने. आणि हे मोजून घ्या. आता हे 13 होतील तुमचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि एक असणार आहे कोणता? तुमचा 10 नंबरचा राहिला आपला, बरोबर. इथं आपला 10. असे टोटल किती नंबर्स येतील तुमचे? किती कार्ड्स येतील? एका हर्ट कार्ड्स असले तुमचे, हर्ट शेप असलेले कार्ड्स तुम्हाला 13 सापडतील. त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन एक्का, किंग, क्वीन, जॅक, 10 to 2 पर्यंतचे नंबर्स, बरोबर आहे. या प्रकारचे टोटल 30 कार्ड्स येतात. ठीक आहे. आणखी याच्यामध्ये दुसरा पार्ट म्हणजे तो येतोय कलर्ड कार्ड, बरोबर आहे. कलर असलेले कार्ड, जसं तुम्ही आता पाहू शकता ज्याच्यावर कलर असतो. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला इथं पहिल्या याच्यामध्ये दिलेलं असेल तर तुम्ही बघू शकता बघा. हा इथं किंगच्या मध्ये तुम्हाला इथं आता इथं दिसत नाही, परंतु किंग ज्यावेळेस आपण बघूयात पुढे, किंगचं ज्यावेळेस कार्ड असतं त्या किंगच्या कार्डवर तुम्हाला त्या किंगचं काय दिसतं? चित्र दिसतं. आणि मग त्याला म्हणतोय आपण कलर शेप कार्ड, कलर कार्ड्स. आपल्याला हे डिटेल मध्ये बघायचं आहे, पुढे बघूयात. कलर कार्ड किती आहेत? इथं किंग, क्वीन आणि जॅक हे 3 एव्हरी सेट मध्ये, प्रत्येक सेट मध्ये तुम्हाला 3 कार्ड्स हे काय सापडतात? कलर असलेले कार्ड सापडतात. एका हा कलर कार्ड नाहीये, बरोबर आहे. असे 3 मिळून असे 4 सेट आहेत म्हणून आपल्याला किती होतील? हे 12 जे कार्ड्स असणार आहेत त्या कलर कार्ड असं आपण म्हणणार आहोत. हे इन डिटेल पुढे आपल्याला येईल, त्यावेळेसही आपण त्याला व्यवस्थित बघूया. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात आता आपण आणखी. याच्यामध्ये एक्का कार्ड आर नॉट काउंटेड ॲज फेस कार्ड. कलर म्हटलं जातं किंवा फेस कार्ड असं म्हटलं जातं, बरोबर आहे. कलरलाच दुसरं नाव काय आहे? फेस कार्ड पण म्हटलं जातं, ज्याच्यावर काय असतं? चित्र असतं. आणि एक्का हा काय आहे? फेस कार्ड नाही, हे लक्षात ठेवा. मग फेस कार्ड असलेले कोणते आहेत? 3 आहेत फेस कार्ड असलेले, किंग, क्वीन आणि जॅक.
हे असे 4 सेटमध्ये मिळून टोटल किती होतात 12 कार्ड्स आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला आहे इक्वली लाईकली आउटकम्स. बरोबर आहे. इक्वली लाईकली आउटकम्स कशाला म्हणायचं आहे? अ गिवन नंबर ऑफ आउटकम्स आर सेड टू बी इक्वली लाईकली इफ नन ऑफ देम ऑक्युअर इन प्रेफरन्स टू द अदर. हे पण आपण शिकलोय आत्ताच बघा. ज्यावेळेस आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट शिकत होतो त्यावेळेस मी म्हटलेलं आहे की त्यावेळेस तुम्ही प्रेफर करू शकत नाही, प्रेफरन्स सांगू शकत नाहीत एखाद्या आउटकम्सचा, एखाद्या रिझल्टचा. म्हणजे मी जर एखादा कॉइन टॉस केला, यावेळेस हेड पडेल, पुढच्या वेळेस टॉस केला टेल पडेल, हेड टेड असं सिक्वेन्स आहे. या सिक्वेन्स प्रमाणे कुठलाही एक्सपेरिमेंट होत नसेल तरच त्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणणार आहोत आपण. नाही तर त्याला मग आपण काय म्हणणार आहोत? इक्वली लाईकली आउटकम्स असं म्हणता येणार. इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे त्याच्यामध्ये येणारे जे काही आउटकम्स आहेत ते काय आहेत? रॅन्डमली यायला पाहिजेत कशाही पद्धतीनं. बरोबर आहे. आणि सर्व जे काही तुम्हाला दिलेल्या पॉसिबिलिटीज असणार आहेत, आउटकम्स असणार आहेत, रिझल्ट असणार आहेत, ते रिझल्ट कसे असणार आहेत तुमचे? तर इक्वल असणार आहेत. इक्वल येण्याची पॉसिबिलिटी ऑल रिझल्टची असणार आहे. इथे सांगितलं इफ अ कॉइन इज टॉस्ड पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग हेड ऑर टेल. कॉइन टॉस केल्यानंतर तुमच्याकडे पॉसिबिलिटी राहणार आहेत कशाची? हेड आणि टेल येण्याची. याच्या दोघांच्याही इक्वल असेल तरच त्याला म्हणणार आहोत आपण दीज आर इक्वली लाईकली आउटकम्स. बरोबर आहे. जर या दोघांच्या पॉसिबिलिटी इक्वल नसतील तर त्याला आपल्याला इक्वली लाईकली आउटकम्स म्हणता येणार नाही किंवा त्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट पण म्हणता येणार नाही. येथे लक्षात. या पद्धतीचा हा पार्ट आहे. बरोबर. बट बाय टॉसिंग अ कॉइन वी गेट सेम सरफेस फ्रिक्वेंटली. जर वारंवार तोच सरफेस येत असेल तर देन दॅट कॉइन इज बायस्ड. त्या कॉइनला म्हणणार आहोत आपण बायस्ड कॉइन. इन दिस केस द आउटकम्स आर नॉट लाईकली टू ऑक्युअर इक्वली. ते इक्वली लाईकली आउटकम्स असू शकत नाहीत किंवा तो एक्सपेरिमेंट पण कसला रॅन्डम एक्सपेरिमेंट असणार नाही. हे लक्षात ठेवा. त्याला बायस्ड काय म्हणू शकता तुम्ही? कॉइन असं पण म्हणू शकता किंवा बायस्ड एक्सपेरिमेंट म्हणता येईल. आपल्याला बायस्ड एक्सपेरिमेंट बद्दल या ठिकाणी बोलायचं पण नाही, त्याच्याबद्दल चर्चा नाही करायची. आपल्याला फक्त आणि फक्त बघायचं आहे काय बघायचं आहे? रॅन्डम एक्सपेरिमेंट बद्दल आपल्याला या पार्टमध्ये शिकायचं आहे. नोट सांगितले तुम्हाला इन अँड रॅन्डम एक्सपेरिमेंट वी अज्युम दॅट ऑब्जेक्ट्स यूज आर फेअर ऑर अनबायस्ड. बघा आपण नेहमी काय बघणार आहोत रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये? अनबायस्ड सिच्युएशनचा आपण विचार करणार आहोत ज्याचा बायस्डशी काही संबंध नसणार आहे. इथून पुढे लक्षात ठेवा सगळ्या पूर्ण चॅप्टर मध्ये. देन नेक्स्ट आपल्याला पहिला क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये आणि एकच क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चन तुमच्या समोर आहे. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? एव्हरी एक्झाम्पल मध्ये तुम्हाला पॉसिबिलिटीज फाइंड करायच्या आहेत. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. या प्रकारचा क्वेश्चन 1 मार्कसाठी तुम्हाला एक्झाम मध्ये असू शकतो. बरोबर आहे. पहिला आहे वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. वनिताला खालीलपैकी काही साइट्स माहिती आहेत. शी प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन द समर वॅकेशन. समर वॅकेशन मध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये ती कुठल्या तरी एका प्लेसला व्हिजिट करण्याचं काय करते? ठरवते. मग तिथं सिटीज दिलेल्या आहेत तुम्हाला. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. बरोबर आहे. अंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. बरोबर आहे. असे महाराष्ट्रातल्या काही सिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत. ह्या टोटल सिटीज तुम्ही बघितलात तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 टोटल किती सिटीज आहेत या ठिकाणी? 8 सिटीज आहेत. बरोबर आहे. मग पॉसिबिलिटी काय असेल बरं? वनिताला एका सिटीला जायचं आहे, मग याची पॉसिबिलिटी काय असणार आहे? पॉसिबिलिटी ऑफ विजिट द साइट्स इज इक्वल टू पॉसिबिलिटी असणार आहे. याची 8 साइट्स आहेत म्हणून पॉसिबिलिटी असेल. फर्स्ट एक्झाम्पल साठी तुम्हाला 8 पॉसिबिलिटीज 8 possibilities of visit the site in her summer vacation. हे तुम्ही अशा पद्धतीनं एक्झाम्पल सांगू शकता. वनिता. बरोबर आहे. या पद्धतीने सांगू शकता तुम्ही आन्सर. म्हणजे सिंपल आहे अतिशय. किती पॉसिबिलिटी आहेत हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, पहिला क्वेश्चन संपला इथं. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. एक कुठलाही दिवस तुम्हाला काय करायचं आहे, रॅन्डमली सिलेक्ट करायचा आहे. मग कोणते आपल्याकडे डेज कोणते आहेत, संडे, मंडे, बरोबर आहे, ट्यूसडे, थर्सडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. टोटल किती, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे पॉसिबिलिटी किती असणार आहेत, 7 पॉसिबिलिटी ऑफ सिलेक्टेड रॅन्डमली डे इन वीक, असं तुम्ही याचा आन्सर सांगू शकता. बरोबर आहे, सिंपल आहे, फक्त ना काउंट करायचं आहे आणि लिहायचं आहे. नेक्स्ट थर्ड नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी आहे तुम्हाला सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. आता टोटल 52 कार्ड्स आहेत, नंबर्स तर दिलेले आहेत, मग पॉसिबिलिटी काय असणार आहेत, वन कार्ड तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी पॉसिबिलिटी ऑफ वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स इज, ते स्टेटमेंट इज 52 असं सांगू शकता तुम्ही. याची पॉसिबिलिटी तुमची झालेली आहे. देन नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे फोर्थ नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटर्न ऑन इच कार्ड, सिलेक्ट वन कार्ड रॅन्डमली. काही नंबर्स आहेत तुम्हाला लिहिलेले, सॉरी कार्ड आहेत, आणि त्या कार्डवर काय लिहिलेलं आहे 10 to 20, बरोबर. इथं सांगितले फ्रॉम 10 to 20, म्हणजे त्या नंबर्सवर 10 आहे आणि 20 पण आहे, असे कार्ड्स लिहिलेले आहेत. म्हणजे मी इथे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवेल लिहून, एका कार्डवर 10 आहे, 11 आहे, 12 आहे, 13, 14, 15, इथे 16, 17, 18, 19 आणि 20, बरोबर आहे. हे टोटल नंबर ऑफ कार्ड्स तुमच्याकडे असतील, अशा प्रकारे नंबर्स लिहिलेले आहेत. मग हे किती होत आहेत बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 कार्ड्स होतात. परंतु आपल्याला बऱ्याच वेळेस वाटू शकतं की हे 10 ते 20 आहेत, म्हणजे 10 ते 20 मध्ये म्हणजे 10च होतील कार्ड 10 ते 20 मध्ये म्हटलं तर. तसं नाही होणार, कारण हे 10 पण काउंट करतोय, 10 लिहावं लागेल आपल्याला एखादा कार्डवर, म्हणून ते डबल काउंट होणार आहे. हे मधल्या संख्या तुमच्या पुढच्या 10 ते 20 मधील संख्या 10 आहेत, परंतु आपण 10 ही एक परत काउंट करतोय, म्हणून आपले टोटल पॉसिबिलिटी किती येऊ शकतात, वन नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन इच कार्ड. पॉसिबिलिटी दिस एक्सपेरिमेंट इज 11. पॉसिबिलिटी किती असणार आहे, 11 पॉसिबिलिटीज आर पॉसिबल इन दिस एक्झाम्पल, बरोबर आहे. अशा प्रकारच्या क्वेश्चन म्हणजे प्रॅक्टिस सेट तुमचा 5.1 इतका सोपा आहे, सिंपल आहे, फक्त नंबर्स काउंट करायचे आहेत आणि लिहायचे आहेत. आणि त्यामुळे मी तुम्हाला म्हटलेलं आहे, अगदी तुम्ही फक्त हा क्लास जरी केला असेल तर तुम्हाला अजिबात पुस्तक उघडून बघण्याची आवश्यकता नाही. या प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, या ठिकाणी थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 5.2 मध्ये असलेल्या कन्सेप्ट्स सोबतच आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.2. धन्यवाद.